नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. डिअर फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 10वी सेमी इंग्लिश माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मधील टॉपिक नंबर 1 हेरिडिटी अँड इव्हॅल्युएशन मधला चौथा लेक्चर आज आपण पाहतोय. ऑलरेडी आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्हॅल्युएशन पार्ट 3 मध्ये म्हणजे लेक्चर 3 मध्ये पाहिलेलं आहे पार्ट 1 म्हणून, आणि त्याचे राहिलेले 2 एव्हिडन्सेस आज आपण इथे पाहतोय. अतिशय मस्त असा लेक्चर होणार आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर पहा, 2 एव्हिडन्सेस राहिलेले आहेत. नंबर 1 पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स, जीवाश्म असं म्हणतो आपण त्याला, पुरावे, आणि दुसरा आहे कनेक्टिंग लिंक्स. तर ह्या 2 एव्हिडन्स आपण इथे व्यवस्थित इन डिटेल अभ्यास करणार आहे. तुम्ही काळजीपूर्वक पहा. जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचवा. तर आपण सुरू करतोय. एक्झॅक्टली पहिला एव्हिडन्स जो आहे तो पाहतोय आपण पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स. व्हेन आपण जेव्हा पाहतो पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स जीवाश्माशी संबंधित आहे. कधी घडून येतं आणि कसं घडून येतं तुम्ही पाहतच असाल. इथे व्होल्कॅनिक इरप्शन होताना दिसतंय. सो दिस इज व्होल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखी. याच्यातून काही राख आहे किंवा काही मटेरियल्स ते बाहेर पडताना दिसतंय. सेकंड आपण एक्झाम्पल पाहतोय, दॅट इज कॉल्ड अर्थक्वेक, भूकंप होताना दिसतंय. सो मेनी ट्रीज, सो मेनी पीपल, अनेक लोक गाडली जाताना तुम्हाला दिसतायत. भूकंपामुळे विध्वंस होतो, अनेक प्राणी, अनेक वनस्पती जमिनीत गाडले जातात. तिसरा आपण एक्झाम्पल पाहतोय आता मित्रांनो, दॅट इज फ्लड. फ्लडमुळे सुद्धा काय होतं, कितीतरी मनुष्यहानी होते. ऑल प्लांट्स अँड अनिमल्स आर बरीड, गाडले जातात. आणि फोर्थ एक्झाम्पल आपण पाहतोय आता मित्रांनो, तो एक्झाम्पल आहे सुनामी. ड्यू टू सुनामी ऑल्सो सो मेनी प्लांट्स अनिमल्स आर बरीड. लॅक ऑफ देर इज अ डिझास्टर टेक्स प्लेस. ऑल दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर आर देअर. आणि यामुळं काय घडतं, यामुळं मित्रांनो नेमकं काय पडतं. अजून काय एक्झाम्पल पाहतो, लँडस्लाइड. पहा, लँडस्लाइड तुम्हाला दिसत असेल. यामुळे सुद्धा डिफरंट ऑर्गॅनिझम्स आर बरीड. सो लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्होल्कॅनिक इरप्शन एज वेल एज लँडस्लाइड. तर यामुळे जे प्राणी आणि वनस्पती गाडले जातात आफ्टर लॅक ऑफ इयर्स, अनेक वर्षानंतर, लाखो वर्षानंतर त्यांचं काय तयार होतं, ड्यू टू ट्रिमेंडस प्रेशर ऑफ ऑल दीज अर्थ ऑन दॅट, या पृथ्वीचं वरच्या लेअरचं त्याच्यावर प्रचंड प्रमाणात ट्रिमेंडस प्रेशर निर्माण होतो आणि त्याच्यापासून फॉसिल्स तयार होतात. आणि काही फॉसिल्सचे नमुने सुद्धा आपण पाहतोय. तर पहा, आपण फॉसिल्स म्हणजे काय पाहतोय, रेमेनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम. विच ऑर्गॅनिझम, द ऑर्गॅनिझम विच बरीड अंडर द अर्थ. या पृथ्वीमध्ये काढले गेलेले जे प्लांट्स होते, ऑर्गॅनिझम्स होते, ते डेड झाले. त्यांचे रेमेनन्स शिल्लक आहे, त्यांचे इम्प्रेशन शिल्लक आहे. ऑल दीज ऑर्गॅनिझम्स रिमेन्स प्रेझर्व अंडरग्राउंड, प्रेझर्व केले जातात. दीज आर कॉल्ड फॉसिल. तुम्ही पाहत असाल काही फॉसिलचे एक्झाम्पल, कोणत्याही प्राणी वनस्पती गाडल्या गेल्यानंतर त्याचे फॉसिल्स तयार झालेले आहेत आपण पाहतोय. आता त्याचे काही उदाहरणं आपण पाहणार आहेत. याच्यावरून कुठला प्राणी कधी जन्माला आला हे आपण पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर तुमच्या समोर एक इंटरेस्टिंग ह्युमन ब्रेन कवटी तुम्हाला दिसते. आता ती कवटी काय बोलणार आहे, नीट लक्ष द्या मित्रांनो. हॅलो ब्रदर, व्हेन डिड आय डाय. तर पाहिलाच असेल तुम्ही, तर कवटी काय म्हणते, हॅलो ब्रदर, व्हेन डिड आय डाय. तर मी कधी मेलो, माझा मृत्यू कधी झाला सांगा बघू. म्हणजे हे कवटी 500 वर्षापूर्वीचं आहे का 1000 वर्षापूर्वीचं आहे का हे 10,000 वर्षापूर्वीचं आहे, आपण ओळखणार कसं, कारण की ती कवटी तर बोलू शकत नाही. जेव्हा कधीही आपण उत्खनन करतो, जमीन उत्खनन करतो, त्यावेळी जमिनीतून काही वस्तू बाहेर काढल्या जातात, प्राण्यांच्या असतात, काही वेळा कुठलं तर मंदिराचं सुद्धा अवशेष बाहेर येतं. बट हाऊ मेनी इयर्स ओल्ड दॅट वन, ते किती वर्षापूर्वीचं हे कसं ओळखलं जातं, त्यासाठीच आपण कार्बन डेटिंग म्हणजे काय पाहणार आहे. तर पाहतोय आपण आता एक्झॅक्टली कार्बन डेटिंग. सो कार्बनचे 2 आयसोटोप्स आहेत, कार्बन 14 आणि कार्बन 12. कार्बन 12 हा नॉर्मल आहे आणि कार्बन 14 हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. तर पहा, अटॉमिक मास दोघांचं वेगवेगळं आहे. सो आयसोटोप्स म्हणजेच काय, द ॲटॉम ऑर द एलिमेंट विच हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. मास नंबर बदलतो. कार्बनचं 6 ॲटॉमिक नंबर आहे, 12 हे त्याचं मास नंबर आहे. ऍट द सेम टाइम कार्बन हॅव्हिंग 6 ॲटॉमिक नंबर, हिअर इज अ
14 is atomic mass number, it is a radioactive and both are present in the atmosphere. हे दोन्हीही atmosphere मध्ये प्रेझेंट आहे. कार्बन 12 इट हॅज लार्ज नंबर, याचं प्रमाण फार आहे. कार्बन 14 मात्र कमीत कमी प्रमाणात असतं. बट बोथ आर इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. वनस्पती काय करतात, फोटोसिंथेसिससाठी या दोघांचं ग्रहण करतात. पहा, आणि मुळातच ते ग्रहण करण्या अगोदर काय झालेलं असतं, व्हेन दीज कार्बन आर कंबाईन विथ ऑक्सिजन, जेव्हा हे कार्बन ऑक्सिजनच्या संपर्कात येतात त्यांच्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होतो. पहा, CO2 कार्बनचा एक अणू आहे, ऑक्सिजनचे दोन आहे. CO2 हे कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर अँड दॅट कार्बन डायऑक्साईड इज रिस्पॉन्सिबल फॉर फोटोसिंथेसिस. आणि हे कार्बन डायऑक्साईड कोण ऑब्झर्व करून घेतं, फोटोसिंथेसिससाठी वनस्पती ऑब्झर्व करून तुम्हाला दिसत असतील. हे ऑब्झर्व करून घेतल्यानंतर फोटोसिंथेसिस होतं आणि त्या वनस्पतीपासून आपल्याला काय मिळतं, फूड मिळत असतं पहा सगळ्यांचे. तर आता हे जे आहे हे फक्त वनस्पती शोषून घेतं का, इट इज ऑल्सो ऑब्झर्व बाय ऑल द ग्रास सुद्धा शोषून घेताना दिसतंय. तर त्याच्यामध्ये कार्बन 14 आणि कार्बन 12 दोन्ही आहेत. कार्बन 12 हा नॉर्मल आहे आणि जिवंत असताना सुद्धा त्याचं प्रमाण तेवढंच असतं आणि मृत्यू पावल्यानंतर वनस्पती किंवा प्राण्यामध्ये त्याचं प्रमाण बदलत नाही. बट कार्बन 14 इज गोइंग टू चेंजेस. बघा आता हे कार्बन 12 कार्बन 14 कोणाच्या प्राण्यांच्या शरीरात जात असतं, तर पहा त्यांचा रेशो कसा आहे. द रेशो ऑफ कार्बन 14 अँड कार्बन 12 इज रिमेन्स कॉन्स्टंट. जेव्हा आपण कंझ्युम करतो, आपण फूड खातो, त्याच्यातून कार्बन 14 आणि कार्बन 12 येत असतं आणि त्यांचं रेशो हे नेहमी काय आहे, कॉन्स्टंट आहे. व्हेन द प्लांट्स अँड अॅनिमल्स आर अलाइव्ह, जोपर्यंत हे दोन्ही वनस्पती आणि प्राणी हे काय असतात, जिवंत असतात, अलाइव्ह असतात, तोपर्यंत काय असतं, यांचं प्रमाण हे काय आहे, फिक्स्ड आहे, तो बदलत नाही. पहा, तुम्हाला दिसतंय कार्बन 14 आणि कार्बन 12 या प्राण्याने घेतलेला आहे. बट आफ्टर सम डेज, काही दिवसानंतर हे मृत्यू पावलं समजा. नाव इट्स बिकम्स डेड. आता डेड झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन 14 आणि कार्बन 12चं प्रमाण असणारच आहे. तर पहा, तुम्हाला दिसत असेल आता डेड मध्ये, इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स किंवा अॅनिमल्स किंवा कुठलाही प्राणी असू दे, वनस्पती असू दे, त्यांचा रेशो आता कंटिन्युअसली चेंज होणार आहे. कार्बन 12 रिमेन्स सेम, कार्बन 12 बदलणार नाही, पण कार्बन 14 हळूहळू कमी होताना दिसणार आहे. जे रेडिओ ऍक्टिव्ह आहे तो काय होतो, कमी होतो. पहा, कार्बन 12 आणि कार्बन 14 तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, तर त्याचं प्रमाण आता कमी होताना दिसते. पहा, कार्बन 14 गोइंग टू चेंज. आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. सपोज कार्बन 14 इथं 12 होते, पण तुमच्या माहितीसाठी त्यांची प्रचंड संख्या असते, आपल्याला समजता येत नाही, पण 12 संख्या आहे. बट आफ्टर सम डेज, काही दिवसानंतर आपल्याला ते प्राणी आपण शोधलंय, खोदलंय, त्याच्यात कार्बन 14चं प्रमाण तुम्हाला 12 ओरिजिनल असायला पाहिजे, लाईव्ह असताना ते 6 दिसलं. म्हणजे किती कमी झाले, 6 कमी झाले. 6 कमी झाले म्हणजे निम्मे झाले. इफ दॅट ऑर्गॅनिझम इज अलाइव्ह, जिवंत असताना 12, कार्बन 40 किती होते, 12 होते. बट व्हेन वी हॅव टू एक्सक्वेशन, त्याला आपण एक्सक्वेशन केलं, उत्खनन केलं, दॅट टाइम इट्स रिमेन्स 6 म्हणजे 6 कमी झाले, निम्मे झाले. निम्मे झाले याचा अर्थ हाफ लाईफ हा शब्द माहित असेल तुम्हाला. तर जेवढे कार्बन 14 संख्या होती त्याचं निम्म होण्यासाठी त्याचं जे लागणारं वर्ष आहे ते काढलेलं आहे 5730 इयर्स. 5730 वर्ष लागले असतील. म्हणजे एक एक्झाम्पल देतोय, जर त्याच्यात 12चे 6 झाले असतील तर हा जो प्राणी आहे तो किती वर्षापूर्वीचा आहे, 5730 वर्षापूर्वीचा आहे. बघा काय तुम्हाला दिसतंय, तर इन द नंबर ऑफ कार्बन 14 बिकम्स हाफ दॅन दॅट अॅनिमल्स ऑर प्लांट्स रेमेनन्स इज 5730 इयर्स ओल्ड. दिस इज कॉल्ड हाफ लाईफ. जर तीच संख्या 6ची 3 झाली असती तर 5730 अधिक 5730 म्हणजे जवळपास 11,000पेक्षा जास्त पूर्वीचं ते रेमनन्स आहे, जीवाश्म आहे, हे आपल्याला काढता येतं. याच्यावरून लक्षात येतंय काही एव्हिडन्स त्यांनी कसं काढलेलं आहे, कार्बन डेटिंग वरून. कुठला प्राणी किती वर्षापूर्वीचा आहे त्यावरून समजतं. तर त्यासाठी आपण पाहतोय तुमच्या समोर काही पॅलॉझाइकेरा, मेसोझाइकेरा आणि सेनोझाइकेरा. आता तुम्हाला जे तर दिसतंय लाईव्ह, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असा आहे की जे सगळ्यात खालचं लेअर आहे, जेव्हा उत्खनन केलं सगळ्यात जे खालचं लेअर मिळालं त्यामध्ये इनव्हर्टेब्रेट्स होते, स्नेल सारखे, स्टारफिश सारखे. अजून वरच्या लेअरला मातीमध्ये, जमिनीमध्ये सेकंड लेअरला काय मिळाले, पीसेस मिळाले.
आणि त्याच्या वरच्या लेअरला काय मिळाले, दॅट इज अँबिफियन्स मिळाले. अँबिफियन्स मीन्स विच आर लिव्हिंग इन वॉटर ॲज वेल ॲज अ लँड. याचा अर्थ सुरुवातीला कुठल्या प्राण्यांची निर्मिती झाली पॅलॉझाइक एरामध्ये, इनव्हर्टेब्रेट फर्स्ट इव्हॉल्व्ड, आफ्टर देन पिसेस, देन अँफिबियन एलिमेंट्स. ऑल दीज अॅनिमल्स आर इन पॅलॉझाइक एरा. असं हायर लेवल अॅनिमल्स वाढत गेले. पुढच्या लेवलमध्ये काय झालं, रेप्टाईल्स तयार झाले. कोणानंतर अँफिबियन नंतर दिस इज मेसॉइज एरामध्ये. त्यानंतर मात्र हायर लेवल एनिमल्स एव्ज, बर्ड्स, ममल्स, सेनोझाईक एरामध्ये माणसासारखे, म्हणजेच माणूस हा रिसेंट आहे, सगळ्यात जुना नाही. कारण की उत्खनन करताना जो प्राणी पहिला होता तो खाली काढला जाणार आहे, तो भरीड जास्त आत होणार आहे. यावरून सुद्धा काही पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. तर हा जो पुरावा होता पॅलेंटॉलॉजिकल पुरावा होता, तर मला वाटतं तुम्हाला नक्कीच कळलेला आहे. त्यानंतर दुसरा अजून एक राहिलेला जो पुरावा आहे तो कनेक्टिंग लिंक्स म्हणजे आपण पाहणार आहे मित्रांनो. तर कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, कनेक्शन, दोन गुणधर्म एकामध्ये येणे, म्हणजेच काय झालं, याच्यापासून दोघांची निर्मिती होणे. तर पहा, सम प्लांट्स अँड अॅनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, शरीरवरून, मॉर्फोलॉजी म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर, बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप. म्हणजे त्यांच्या शरीरावर दोन प्राण्यांचे तुम्हाला काय दिसतात, गुणधर्म दिसतात. म्हणजे हा प्राणी त्या दोनापासून तयार झाला किंवा याच्यापासून ते दोन प्राणी तयार झाले असा त्याचा अर्थ होतो. त्याला आपण कनेक्टिंग लिंक्स म्हणतो. सो वन्स अगेन डेफिनेशन पहा, सम प्लांट्स अँड एनिमल्स शोज सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स, हिन्स दे आर कॉल्ड कनेक्टिंग लिंक्स. तर फर्स्ट बघू एक्झाम्पल, तुमच्या समोर दिसतं अर्थवॉर्म अँड सेकंड आहे कॉक्रोच. अर्थवॉर्म आणि कॉक्रोच हे कुठल्या फायलम्स रिलेटेड आहेत, अर्थवॉर्म रिलेटेड टू ॲनेलिडा, मृदुकाय प्राणी. कॉक्रोच इज आर्थ्रोपोडा, त्याला आपण संधिपाद प्राणी म्हणतो. सगळ्यात मोठा जो फायलम आहे तो आर्थ्रोपोडा आहे. तर या दोघांमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. अर्थवॉर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे, कॉक्रोचचे वेगळे, पण दोघांचे गुणधर्म एका प्राण्यामध्ये दिसले. तो प्राणी कोण आहे, तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर आहे, दॅट इज कॉल्ड पेरिपेटस. तर पेरिपेटस हॅव्हिंग बोथ द कॅरेक्टरिस्टिक्स विच ॲनेलिडा ॲज वेल ॲज आर्थ्रोपोडा, दोघांचेही कॅरेक्टरिस्टिक त्याच्यात दिसले पेरिपेटस मध्ये. तर कुठले कॅरेक्टरिस्टिक दिसले, तर पहा, पहिलं जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो कॅरेक्टरिस्टिक्स आहे सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड बॉडी हे अर्थवॉर्मचे रिलेटेड आहे, ते पण त्याच्यामध्ये दिसत आहेत कोणामध्ये, पेरिपेटस मध्ये. दुसरं आहे थिन क्युटिकल स्किन, स्किन सुद्धा थिन आहे, क्युटिकल आहे. आणि तिसरं जे आहे पॅरापोडिया लाईक ऑर्गॅन्स. पॅरापोडिया म्हणजेच हे जे ॲनेलिडा आहे ते पॅरापोडिया साह्याने चालतात. तर हे गुणधर्म कोणाचे होते, या अर्थवॉर्मचे होते. आणि त्याला अँटिना वगैरे जे दिसतोय तो कॉक्रोचचे आहेत. मीन्स बोथ कॅरेक्टरिस्टिक ऑफ आर्थ्रोपोडा अँड ॲनेलिडा कनेक्टेड इन पेरिपेटस. सो कनेक्टिंग लिंक्स बिटवीन आर्थ्रोपोडा अँड विच वन ॲनेलिडा, ह्या दोघांचा तो कनेक्टिंग लिंक्स आहे. एक एव्हिडन्स मिळत आहे. दुसऱ्या एव्हिडन्स कडे आपण जातोय मित्रांनो. दुसरा एव्हिडन्स पहा, दॅट इज रेप्टाईल, सरपटणारे प्राणी, विच ले एग्ज, अंडे घालतात. दुसरा जो आहे ते मेमल्स, विच हॅव्हिंग हेअर्स, शरीरावर काय आहे, त्याच्या हेअर्स आहेत, केसांची रचना आहे, आणि ते लेग्स करत नाही, तर ते बाळांना जन्म देतात. तर ह्या दोघांमध्ये काय कनेक्टिंग लिंक्स आहे, इन बिटवीन देम रेप्टाईल अँड ममल्स देर इज कनेक्टिंग लिंक्स, दॅट इज प्लॅटिपस. तुम्ही प्लॅटिपस पाहत असाल, प्लॅटिपस ले एग्ज, तो एग्ज कोणासारखा, रेप्टाईल सारखा एग्ज घालतो, पण त्याला काय आहेत, हेअर्स आहेत शरीरावर. मीन्स प्लॅटिपस इज द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन रेप्टाईल अँड मेमल्स. बघा, विच प्लॅटिपस ले एग्ज लाईक रेप्टाईल, ऍट द सेम टाइम प्लॅटिपस इज प्रेझन्स ऑफ मेमरी ग्लँड्स अँड हेअर्स. त्याच्या शरीरावर काय आहेत, हेअर्स तर आहेच. दूध पाजणारे ग्रंथी आहे, त्याला आपण मेमरी ग्लँड्स म्हणतो. हे कोणामध्ये ऍक्च्युअली असतं, तर ममल्समध्ये, जे बाळांना जन्म देतात त्यांच्यामध्ये असायला पाहिजे. पण हा कोण, अंडी घालून सुद्धा यांच्यामध्ये काय, तर मेमरी ग्लँड्स आहे. याचा अर्थ काय, प्लॅटिपस इज द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन रेप्टाईल अँड मेमल्स. आणि त्यानंतर तिसऱ्याकडे जातोय आपण. पहा, तिसरा कनेक्टिंग लिंक्स, फिश इज, त्याच्या रेस्पिरेशन कसं करायला पाहिजे, त्यांनी त्याच्याकडे गिल स्लिट्स असतात. आणि तो अँबिफियन्स काय करतो, त्याचं स्किन मार्फत किंवा लंग्ज मार्फत तो काय करतो, रेस्पिरेशन करतो. परंतु काय आहे, एक लंग्ज फिश म्हणून एक दुसरा एक प्राणी आहे. इट इज लंग्ज, म्हणजे लंग्ज आहे, त्याचा अर्थ त्याचं रेस्पिरेशन लंग्ज मार्फत करतो, अँबिफियन्स मार्फत करतो. आणि त्याच वेळी तो फिश आहे. फिश म्हणजेच काय लक्षात आलं, तो पाण्यात राहतो. सो लंग्ज फिश इज द कनेक्टिंग लिंक्स. बघा, रेस्पिरेशन विथ लंग्ज, आणि दुसरा काय, इट इज अ फिश. सो लंग्ज फिश इज द कनेक्टिंग लिंक्स बिटवीन
फिश ॲज वेल ॲज ॲम्बिफियन्स हे दोन्हीचे कनेक्टिंग लिंक्स लंग्स फिश आहे. तर 3 एक्झाम्पल आपण पाहिले, लंग्स फिश पाहिलं, प्लॅटिपस पाहिलं आणि अजून एक एक्झाम्पल पाहिलं. हे तर यावरून असं लक्षात येतं these all examples indicate that ममल्स जे आहे ते हायर लेवलचे अॅनिमल्स होते, नंतर इव्हॉल्व्ह झालेले. these are reptiles getting from reptile. तर ममल्स जे प्राणी आहे रेप्टाइल्स पासून पुढच्या जनरेशन मध्ये काय झाले, ममल्स तयार झाले. आणि ॲम्बिफियन्स मात्र हे ॲम्बिफियन्स म्हणजे भूचर प्राणी, जमिनीवर राहणारे, these are getting from फिशेस, माशापासून ॲम्बिफियन्स सारख्या प्राण्यांची निर्मिती झाली. असे काही कनेक्टिंग लिंक्स आपण पाहिले. तर मित्रांनो, इथे आपण आज 2 एव्हिडन्सेस पाहिले. पहिला होता पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, दुसरा होता कनेक्टिंग लिंक्स. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, कृपया शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आपण त्यानंतर पुढच्या व्हिडिओकडे म्हणजे लेक्चर क्रमांक 5 घेऊन येतोय. तोपर्यंत थांबतोय. धन्यवाद.